शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर. गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांचा खासगीवर भर. गुहागर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर निलेश कुमार ढेरे हे पैशाच्या हव्यासापोटी खासगी रुग्णसेवेत अधिक रस देत असल्याने शासकीय रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तालुक्यातील वरवेली येथील काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या डॉक्टरवर कारवाई करून येथे कायमस्वरूपी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी राहुल कनगुटकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरहू अर्जात कनगुटकर यांनी म्हटले आहे की गुहागर ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर पूर्णवेळ रुग्णांची तपासणी न करता ते पूर्णवेळ खासगी रुग्णालयामध्ये पैसे कमावण्यासाठी घालवत आहेत. रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे पाहण्याची तस्तीसुद्धा ते घेताना दिसत नाहीत. हे डॉक्टर कोणत्या नियमानुसार ग्रामीण रुग्णालय तसेच आपल्या खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करीत असतं याबाबत त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही. यामागे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचासुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांना सहकार्य असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गुहागरवासियांमधून होत आहे. काही दिवसांपूर्वी याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वरवेली येथील महिलेला आपले बाळ गमवावे लागले आहे. सदर महिला मरणाच्या दारातून वाचली आहे. अशा अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व राहुल कानगुटकर यांनी करत याचे निवेदन आमदार भास्कर जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी, तालुका आरोग्य अधिकारी गुहागर, जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.